मुंबई आणि नवी मुंबईमधल्या निवडून आलेल्या उमेदवारांनी आज शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। राज ठाकरे यांनी या सगळ्या नगरसेवकांचं अभिनंदन केलं, तर शर्मिला ठाकरे यांनी सर्व विजयी उमेदवारांचं औक्षण देखील केलंय। शर्मिला ठाकरे यांनी यावेळेला सत्ताधाऱ्यांवरती घणाघाती टीकाही केली। तुमचे उमेदवार पळवा, तुमचे शाखाध्यक्ष पळवा, तुमचे विभागाध्यक्ष पळवा। अरे तुमचे पक्ष एवढ्या वर्षाचे आहेत ना, तुम्ही का नाही तुमची माणसं निर्माण करत? आम्ही जसे आमचे कार्यकर्ते निर्माण करतो, आमची आता मी तुम्हाला परत सांगते की आमचे हे नगरसेवक आले ना, उद्यापासून आम्ही परत पक्ष बांधणी चालू करणार। उद्यापासून आम्ही परत नवीन मुलं, आमच्याकडे पुढची फळी तयार आहे वरती यायला, पुढची फळी तयार आहे काम करायला। आम्ही ते परत तयार करणार आणि आम्ही असेच लढणार। चांगलं आहे, इथून पुढे एकत्रच राहणार, इथून पुढेही आम्ही एकत्रच राहणार। आमचं कुटुंब पहिलं आणि नंतर सगळं नंतर। तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही त्याचं दुःख आहे, मात्र या अपयशामुळे खचून जाणाऱ्यातले आपण नाही, असं राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मतदारांना उद्देशून म्हटलेलं आहे। आपण निवडून दिलेले तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मराठी माणसाला नागवण्याची संधी सत्ताधारी सोडणार नाहीत। निवडणुका येतील जातील, पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरू नका, असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलंय। ते राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघतोय। अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख आहे, पण खचून जाणार नाही। मराठी माणसाच्या विरोधात काहीही झाल्यास आमचे नगरसेवक सत्ताधाऱ्यांना जेरी सांडतील। काय चुकलं राहिलं याचं विश्लेषण, कृती हे सगळे मिळून करूया। मराठी माणसाला नागवण्याची संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत, पण आपण मराठी माणसाच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं। आपला श्वास मराठी आहे हे विसरायचं नाही। त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, मनसैनिकांना उभारी देण्याचा हाच राज ठाकरेंचा प्रयत्न आहे। तर अमित ठाकरेंनी देखील राज ठाकरेंच्या सुरात सूर मिळवलाय आणि मराठी माणसासाठीचा आमचा हा लढा असाच अविरतपणे सुरू राहील, असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। तुमचं माझं नातं हे एका बटणापुरतं, मतापुरतं नव्हतं। माणसांची मनं जिंकणं हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आणि मोलाचं होतं, असंही अमित ठाकरे म्हणाले। मराठी माणसाला कधीही एकटं पडू देणार नाही असा विश्वास अमित ठाकरेंनी दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।